नमस्कार. आज 11 जून 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने बातमी आली की जे पूर्वीचेच इतिहासमय रचलेले जे देश आहेत तेच नव्याने जिंकतील का नवा कोणता देश जिंकेल असा प्रश्नचिन्ह इथं देण्यात आला आहे. पण ही बातमी आपल्यासाठी गरजेची नाही आहे. पहा, हां नक्कीच आपण याला फॉलो करणार आहोत, पण आपापल्या इंटरेस्ट स्वरूपातून किंवा अगदीच पहा UPSC आणि MPSCला प्रश्न कशा पद्धतीने विचारतील त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक बातमीला की कोणत्या देशाने किती गोल्स मारले हे आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही. त्यामुळे ही बातमी मी स्किप करत आहे. नेक्स्ट आहे विकासात काँग्रेस अपयशी, पूर्णतः स्किप करू शकता. नेक्स्ट आहे अमेरिकेचे हेलिकॉप्टर पाडल्यानंतर इराणवरती हल्ले, शस्त्रसंधी धोक्यात. पहा, काल इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझमधून जाणारं अमेरिकेचं जे अपाचे हेलिकॉप्टर आहे त्याला इराणने पाडलं असा अमेरिकेने आरोप केलेला आहे. इराणने त्याबद्दल अधिकृत वृत्त दिलेलं नाही की बा हे आम्हीच पाडलेलं आहे म्हणून, बरोबर. की मग तसं समजल्यानंतर अमेरिकेला समजलं की बा आपलं अपाचे हेलिकॉप्टर पाडलेलं आहे इराणने, की लगेच इराणवरती आक्रमण चालू केलं पहा USAने. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने पण आक्रमण चालू केलं व आजूबाजूचे जे देश आहेत जसं त्यामध्ये पहा कुवेत, जॉर्डन, बहरीन येथील ज्या अमेरिकन बेस आहेत ना त्यावरती इराणने डायरेक्टली मग आक्रमण चालू केलं. मग अगदीच पहा, काल 4 तास तिथे फायरिंग चालू होती किंवा त्या पद्धतीने मिसाईलचा मारा तिथे 4 तास चालू होता इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान. मग नक्कीच पहा, जी शस्त्रसंधी होणार होती इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान, मग आता ती शस्त्रसंधी पुढे ढकलली गेली की आहे की काय, किंवा ही शस्त्रसंधी धोक्यात आली की काय असा प्रश्नचिन्ह नक्कीच इथं पडलेला आहे. जर शस्त्रसंधी परत एकदा जर धोक्यात पडली ना तर नक्कीच पहा आणखीनपेक्षा जास्त महागाईची झळा आपल्या सर्वांना बसू शकतील. याची शाश्वती आपलं इथं बेसिकली दिसत आहे. ओके. त्यानंतर पहा, कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन आहे. बातमी स्किप करू शकता. त्यानंतर पुढे चला. 1 वर्ष झालं पहा एअर इंडियाचं अपघात होऊन, पण त्याबद्दलचं जे अपघातामधील जे गूढ आहे ना ते अद्याप कायम आहे की बा नेमका अपघात झाला कशामुळे होता त्याबद्दल आपला समजण्यास कोणता मार्ग सध्याला तरी दिसत नाहीये. ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पगारासाठी सरकारवर अवलंबून राहू नका, STच्या 771 कोटींच्या मागणीवर वित्त विभागाचा आक्षेप. आता ST महामंडळ, ओके, मग ST महामंडळाला सरकारने किंवा सरकारचं जे वित्त विभाग आहे त्यांनी म्हटलंय की बा तुम्ही आमच्यावरती डिपेंड राहू नकात. मग आता प्रश्नचिन्ह हा निर्माण होतो पहा की मग ST महामंडळामधील जे कर्मचारी आहेत त्यांनी राहायचं कोणावरती डिपेंड, आपल्या पेमेंटसाठी, किंवा जे निवृत्ती वेतन भेटतं पहा त्यासाठी ते नेमकं राहायचं कोणावरती डिपेंड. मग अगदीच पहा, आता जे MSRTC आहे किंवा जे ST महामंडळ आहे त्यांच्याकडे स्वतःचं काही उत्पन्न आहे का, तर बिलकुल यस. ते स्वतंत्ररित्या पहा उत्पन्न त्यांचं स्वतः पण ते करू शकतात. म्हणजे ज्या पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन होतं त्यामधून तिकिटाच्या दरामधून वगैरे ते स्वतःचं उत्पन्न काढू शकतात. मग आज घडीला तसं होत आहे. पण पहा, जे निवृत्ती वेतन आहे ना त्याला तरी नक्कीच सरकारवरती डिपेंड राहावं लागेल ना. आता असं काम म्हणणं गरजेचं आहे किंवा हे पहा, आपण याला जरी एखादी कंपनी आहे असं कन्सिडर करून ते स्वतःचं उत्पन्न स्वतः कमवून ते त्यांची पगारी वगैरे काढू शकतील असं पण म्हणू शकतो. परंतु तुम्हाला आठवत असेल की जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना आपण STचा प्रवास मोफत केला आहे. त्याच्यानंतर ज्या महिला आहेत त्यांना आपण अर्ध्या दरामध्ये प्रवास दिलेला आहे. मग ह्या ज्या विविध तुम्ही सोशल ज्या स्कीम्स वापरत आहात ना त्याचा इम्पॅक्ट ST महामंडळाच्या इन्कमवरती होत आहे. आय होप तुम्हाला पॉईंट समजत असेल. ओके. तुम्ही जनकल्याणसाठीच्या योजनाच्या वापरत आहात त्या यूज करण्यासाठी पहा ST महामंडळाचा वापर करत आहात, पण त्यातील जे कर्मचारी आहेत ना त्यांची जी वेतन आहे ना ते देण्यासाठी मात्र महाराष्ट्र सरकार त्यांना नकार देत आहे. मग हे किती हिपोक्रेसी आहे. मग नक्कीच पहा, याबद्दल वित्त विभाग आणि महाराष्ट्र शासन तशा पद्धतीने निर्णय घेतील. ओके. बाकी जास्त तुम्ही क्रिटिकल वगैरे जाऊ नका. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या विरोधात क्रिटिकल वगैरे जायचं नाही, कारण आपल्याला शासकीय नोकरीमध्ये जायचं आहे. त्यामुळे फक्त मी एक पॉईंट सांगितला किंवा असं पण होत आहे आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये, या निमित्ताने फक्त तेवढ्यावरतीच तुम्ही थांबण्याचा प्रयत्न करा. ओके. जास्त डीपली जाऊ नका. त्याच्यानंतर आर्टिकल 7च्या लोकसत्तामध्ये बिलकुल गरजेचं नाही पहा. व तुम्हाला माहिती असेल की मी लोकसत्तामधील जे डेली आर्टिकल संपादकीय पेज येतं ना ते स्किपच करत आहे, कारण खरंच गरजेचं नाही सध्याला तरीचे आर्टिकल. हा, पण द हिंदूमध्ये अगदीच चांगले आर्टिकल्स वगैरे येत आहेत. ओके. त्याच्यानंतर पहा, जिनपिंग यांच्या उत्तर कोरिया दौऱ्याचे फलित, हा आपण आर्टिकल जो आहे तो इंटरनॅशनल रिलेशनमध्ये चांगल्या पद्धतीने डिस्कस करू शकतो, कारण मला आज इंटरनॅशनल रिलेशनचा एक डेमो पण द्यायचा आहे तुम्हाला याबद्दलचा. हा आर्टिकल आलेला आहे इंडिया आणि म्यानमारचे रिलेशन याबद्दल. ओके. तर नक्कीच तत्पूर्वी मी आता नक्कीच एक ॲडव्हर्टाईज करेन. तर पहा,
विद्यार्थ्यांची मागणी होती इंटरनॅशनल रिलेशनचा कोर्स म्हणून, मग त्यानिमित्ताने मी इंटरनॅशनल रिलेशनचा कोर्स घेऊन येत आहे. ओके, आता पहा दरवर्षी आपला 40 ते 50 मार्कावरती इंटरनॅशनल रिलेशन GS2 मध्ये विचारतं. ओके, UPSC असू द्या किंवा MPSC मध्ये राज्यसेवेचं जे नुकतंच पेपर झालं त्यामध्ये 50 मार्काचं इंटरनॅशनल रिलेशन आलेलं होतं व प्रश्न त्यामध्ये एक आलेला होता. तुम्ही पाहू शकता त्यामध्ये भारत आणि म्यानमार यांचे संबंध दर्शवण्यासाठी पहा त्यांनी कुणाची मदत घेतली होती, म्यानमारमध्ये झालेला जे कू आहे मिलिटरी कू 2021 मध्ये तेव्हाचा त्यांनी प्रश्न विचारलेला होता. मग अगदीच पहा इंडिया अँड नेबरिंग कंट्रीज हा तुमचा सिलेबसचा टॉपिक आहे GS2 मध्ये. ओके, मग त्यासाठी अगदीच इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्हाला माझं शिकवलेलं समजत असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. आता त्याबद्दलची जी फीस आहे ती डायरेक्टली मी ठेवलेलं आहे 999. आता असं का ठेवलेलं आहे तर पहा ही जी कोर्स असेल ते तुम्हाला लाईफ टाईम अवेलेबल असेल. ओके, म्हणजे अगदीच पहा एकदा तुम्ही कोर्स थेअरी करायचा आहे व लाईफ टाईमसाठी मी अपडेट देणार आहे करंट अफेअर्सची. आता जसं इंडिया आणि चायनाचे रिलेशन आपण पाहिलेले आहेत. ओके, मग इंडिया आणि चायनाचे रिलेशन पाहिल्यानंतर आता आपण चायना कुठं कुठं जाऊन फिरतं किंवा चायनामध्ये कोण कोण व्हिजिट करतं, जसं की पहा चायना आणि USA यांची मीट झाली होती मागं. मग चायना आणि USA हे दोघं जर एकत्र आले तर भारतावरती त्याचे इम्पॅक्ट काय होतील किंवा नंतर क्वाड परिषदेवरती त्याचे इम्पॅक्ट काय होतील हे सर्व मी त्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे. त्यासोबतच लाईफ टाईम तुम्हाला अपडेट पण त्याचे मिळणार आहेत. त्याच्यानंतर आता ही फीस जी आहे ती कोअर फीस असेल आपल्या कोर्सची, पण आता मला माहिती नाहीत की मी हे जर कोर्स चालू केलं तर विद्यार्थी किती येणार आहेत. मग अगदी पहा मी जर जास्त कमी जर विद्यार्थी आले तर हे कोर्स बंद करणार आहे. त्यानिमित्ताने सध्याला जर तुम्ही एनरोल केला तर यासाठी मी फीस ठेवलेली आहे 799. ओके, जे आता सध्याला असेल म्हणजे कोर्स लॉन्च करण्यापूर्वीची फीस आहे, कारण मला विद्यार्थी माहिती नाहीत की किती एनरोल करणार आहेत त्या निमित्ताने. ओके, तर प्लीज शक्य तितक्या लवकर एनरोल करून तुम्ही मला पण सहकार्य करू शकता किंवा आम्हाला इंटरेस्ट आहे व तुम्ही शिकू शकता म्हणून. त्याच्यानंतर जे ॲन्सर रायटिंग करत असलेले सध्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 699 ही फीस मी ठेवलेली आहे. तर नक्कीच तुम्ही शक्य झालं तर लवकरात लवकर एनरोल करू शकता, ज्यामुळे मला पण नक्कीच मदत होईल व तुम्हाला पण मदत होईल. पहा, व नक्कीच क्वालिटीला मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्याचा एक मुद्दा. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे पहा तुम्ही अन्य कोचिंगमध्ये पण IRचे क्लासेस वगैरे केलेले असेल तरी तुम्हाला पहा करंट अफेअर्सची अपडेट महत्त्वाची असतात. ओके, कारण करंट अफेअर्सवरून डायरेक्टली प्रश्न येतात IRमध्ये, बरोबर. मग ते सर्व मी लाईफ टाईम तुम्हाला अपडेट फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. ओके, त्यामुळे तुमची फक्त एकदाच वन टाईम फी भरायची आहे व तुम्हाला लाईफ टाईम मज्जानी लाईफ अशा पद्धतीने आहे. कारण पहा अगदी जरी तुम्ही UPSC देत नसाल ना तरी तुम्ही IRचा कोर्स करू शकता. असं का म्हणतोय मी, कारण आजूबाजूची जी कंट्रीज आहेत किंवा भारत देशाचं दुसरीकडे कशा पद्धतीने प्रतिनिधित्व आहे हे समजून घेण्यासाठी ना इंटरनॅशनल रिलेशन तुम्हाला भरपूर मदत करणार आहे. ओके, त्याचं एक डेमो लेक्चर मी लगेच आता घेणार आहे. तत्पूर्वी लोकसत्ताला एकदा बंद करून येऊयात. त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी अन्य बातमी दिसत आहे का? खरंच पहा एकही बातमी आपल्या लोकसत्तामध्ये सध्याला तरी गरजेची दिसत नाही आहे. नेक्स्ट आहे बहुचर्चित फिफा विश्वचषक. आजपासून विस्तारित स्वरूपातील स्पर्धेचे नवनवे प्रयोग, 3 यजमान, 48 संघ आणि एकच स्वप्न विश्वचषक. ओके, तर पहा नवीन नियम फुटबॉलमध्ये आणलेले आहेत. आता हे खरंच गरजेचे नाहीत आपल्या UPSCसाठी आणि MPSCसाठी, त्यामुळे मी याला स्किप केलं. पण तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही हे वाचू शकता की नवीन नियम कोणते कोणते आलेले आहेत तिथे. ओके, त्याच्यानंतर जे इंटरेस्ट असेल तुमचा खेळामध्ये वगैरे तर तुम्ही हे नियम वाचू शकता. अन्यथा स्किप करून पुढे चला डायरेक्टली द हिंदूमध्ये पण 1-2 आर्टिकल आहेत. हा आर्टिकल मी शेवटी घेईन. आता डायरेक्टली आपण इंडिया आणि म्यानमारचं रिलेशन पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात इंडिया आणि म्यानमारचं रिलेशन पासून. तर पहा पहिल्यांदा आपण इंग्रजांपासूनच सुरुवात करावी लागेल. मग ज्यावेळेस इंग्रज भारतात आले ना त्यावेळेस हा आपला प्यारा भारत आहे व अशा पद्धतीने जे एक्सटेन्शन आहे हे अशा पद्धतीने पहा इकडं आहे म्यानमार. ओके, म्यानमार व म्यानमार आणि भारताची जर बाँड्री पाहिलात तुम्ही तर 1643 किलोमीटरची बाँड्री आहे भारत आणि म्यानमार या दोघांच्या दरम्यान, बरोबर. हां, तर पहा ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये होते ना त्यावेळेस ब्रिटिश आणि म्यानमार या दोघांमध्ये पण पहा 3 वेळेस संघर्ष झालेला आहे. मग पहिलं संघर्ष कधी पहा व 3 वेळेस पुन्हा ब्रिटिशच जिंकलेले आहेत. त्यांनाही जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु म्यानमार हे कधी जिंकलेलं नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पहिलं संघर्ष झालं होतं पहा 1824 ते 26 दरम्यान. ओके, व इथं पण कोण जिंकलेलं होतं तर अगदीच पहा ब्रिटिश जिंकले होते. पण थोडंसं पहा यामध्ये जास्त काही मोठे निर्णय वगैरे घेण्यात आलेले नव्हते ब्रिटिशांकडून. त्याच्यानंतर 1852 मध्ये सेकंड म्यानमार इंडो बर्मा युद्ध आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर थर्ड आहे किंवा म्यानमारचं पूर्वी नाव ना बर्मा होतं. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हे ब्रह्मदेश आपण म्हणत होतो पहा, तर हे आहे बर्मा. ओके, आणि तिसरं युद्ध आहे पहा 1885. आता
हे जे 1852 आहे ना, इथे पहा साऊथ बर्मा जो आहे तो ब्रिटिशांनी कॅप्चर केला. साऊथ बर्माचा पूर्ण जो प्रदेश आहे किंवा साऊथ म्यानमार जे आहे, दक्षिण म्यानमार, ते पूर्ण कोणी कॅप्चर केलं तर ब्रिटिशांनी कॅप्चर केलं. मग 1885 मध्ये आल्यानंतर पहा ब्रिटिशांनी तिथं डायरेक्टली पहा ते ताब्यातच घेतलं म्यानमार. मग पुन्हाचा देश झाला पहा इंडियालाच त्यांनी पूर्णतः मर्ज करून ठेवलेलं होतं. मग बर्माला 1885 मध्ये इंग्रजांनी काबीज केल्यानंतर झालं काय पहा, 1937 मध्ये आल्यानंतर 1937 दरम्यान जसं ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये पण महात्मा गांधी यांचा उदय झाला व त्यांनी इंग्रजांना सळो करून अगदी 1947 मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला. अगदी त्याच धर्तीवर पहा 1937 मध्ये आंग सान हे राष्ट्रपती आहेत. कोणाचे? ब्रह्मदेश किंवा म्यानमार या देशाचे राष्ट्रपती म्हणून आंग सान. आंग सान. आता हे आंग सान तुम्ही कुठेतरी नक्की नाव ऐकलं असाल किंवा तुम्ही जर करंट अफेअर्स फॉलो करत असाल किंवा अगदीच पहा 2015-2021 मध्ये जर तुम्ही थोडंसं पाहिलं असेल तर तुम्हाला हे नाव नक्कीच लक्षात असेल. बरं ठीक आहे, वापस येऊयात आपण. तर पहा 1937 मध्ये आंग सान हे थोडंसं त्या ब्रिटिशांच्या विरोधात जात होते व अगदीच पहा त्यांनी इंग्रजांना म्हटलं की बाबा नाही, आम्हाला स्वतंत्र द्या. मग स्वतंत्र द्या म्हटल्यानंतर पहा त्यांनी काय म्हटलं की नाही, आम्ही तुम्हाला स्वतंत्र तर नाही देणार, परंतु तुम्हाला वसाहतचं स्वतंत्र नक्की देऊयात. म्हणजे तुम्ही आमची वसाहत असणार आहात, परंतु तुम्ही स्वतः कारभार तिथं करू शकता. व आंग सान हे पहा काय होते, मिलिटरी जनरल होते, जनरल पदावरती हे होते. आंग सान हे जनरल होते व येथूनच सुरुवात होते पहा म्यानमारच्या लष्करांची. लष्करी जे त्यांची सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न वगैरे जे आहेत ना, ते इथूनच त्यांचे दूरदृष्टी निर्माण होते. आंग सान हे स्वतः जनरल होते. त्यानिमित्ताने पहा 1937 मध्ये वसाहत तिथं निर्माण झाली. ब्रिटिशांनी त्यांना वसाहतीचं स्वातंत्र्य वगैरे नक्की दिलेलं होतं. डन. मग इथपर्यंत तुम्हाला पॉईंट क्लिअर असेल. नेक्स्ट पहा 1937 नंतर अगदीच द्वितीय महायुद्ध चालू झालं आपल्या संपूर्ण जगभरामध्ये. मग द्वितीय महायुद्धामध्ये या वसाहतीला किंवा या म्यानमारला कोणी कॅप्चर केलं तर जापानने कॅप्चर केलं पहा. मग जापानने कॅप्चर केल्यानंतर अगदीच जापानद्वारे आपल्या देशामध्ये पण येण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जापानची मदत घेतली होती पहा. मग ते त्याचा नेमका इथूनच इतिहास चालू झालेला आहे. मग पहा या वसाहतीला जापानने कॅप्चर केलं. मग जापानने कॅप्चर केल्यानंतर 1945ला तुम्हाला माहिती असेल की जपान पूर्णतः हरला. न्यूक्लिअर बॉम्बमुळे जपानला हार स्वीकारावी लागली पहा आपल्या द्वितीय विश्वयुद्धामध्ये. बरोबर. मग द्वितीय विश्वयुद्धामध्ये जपान हरल्यानंतर नक्कीच पहा हे परत वसाहत कुणाकडे गेली तर ब्रिटिशांकडे गेली. मग ब्रिटिशांकडे ही वसाहत गेल्यानंतर परत पहा आता जे अक्षोभ होता ज्या पद्धतीने भारत देशामध्ये होता, अगदी त्याच पद्धतीने पहा म्यानमारमध्ये पण उफाळून येत होता. मग त्याला सामोरं जाण्याची ताकद आता ब्रिटिशांकडे राहिलेली नव्हती. मग याच कारणानिमित्त पहा 4 जानेवारी 1948 रोजी 1948 मध्ये ब्रिटिशांनी कोणाला स्वातंत्र्य केलं तर म्यानमारला पण त्यांनी स्वातंत्र्य देऊन टाकलं. मग पहा म्यानमार स्वतंत्र झाल्यानंतर 1962 पर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने तिथं कारभार वगैरे चालू होता. बरोबर. अगदी 1962 पर्यंत 1948 ते 1962 पर्यंत जे म्यानमार आहे त्यांचा कारभार अगदी चांगल्या पद्धतीने तिथे चालू होता. पण 1962ला जनरल नेविन यांनी काय केलं पहा, लष्करी कू घडून आणलं व त्यांनी अगदीच जे लोकशाही मार्गाने जे सत्ता आलेली होती किंवा लोकशाही जे सरकार होतं ते उलटाफूत करून टाकलं व जनरल नेविन यांचं सरकार त्यांनी तिथं प्रस्थापित केलं. व त्यांनी हे जे नाव होतं ब्रह्मदेश किंवा बर्मा जे नाव होतं ना ते त्यांनी खोडून या देशाचं नाव त्यांनी 1962 मध्ये केलं म्यानमार. व अशा पद्धतीने इथं झालेलं आहे पहा म्यानमार. आय होप पॉईंट क्लिअर असेल तुम्हाला. मग हे म्यानमार झाल्यानंतर पहा 1988 मध्ये निदर्शने चालू झाली. कारण पहा 1962 ते 1988 पर्यंत लष्करी तिथं सत्ता वगैरे होती. बरोबर. मग लष्करी सत्ता असल्यानंतर 1988 मध्ये कोण आलेल्या पुढे तर नक्कीच पहा इथे आपण जनरल आंग सान पाहिलेले होते. मग त्यांचीच मुलगी आंग सान सूची. आता तुम्ही जर इंग्लिश माध्यम जर पाहिला तर सू की अशा पद्धतीने लिहिलं जातं, परंतु चायनीज आणि दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणजे चायनीज प्रोनाउन्सिएशन वगैरे जर आपण यांचा केला तर सूची असं होतं त्याचा अर्थ. मग नक्कीच पहा इथे पण आंग सान यांची मुलगी सूची यांनी 1988 मध्ये निदर्शने चालू केली पहा. म्हणजे त्यांनी जे लष्कर आहे लष्करांच्या विरोधात त्यांनी आंदोलन वगैरे तिथं उभाळून आलं. मग 1988ला आंदोलन त्यांनी चालू केल्यानंतर पहा 1990ला जे लष्करी आहेत ना त्यांनी इलेक्शन घेण्याचं ठरवलं. मग त्यांनी इलेक्शन वगैरे घेतले, परंतु जे रिझल्ट आहे ना त्यांनी त्या रिझल्टला काबीज केलं.
ओके, मग 1990 पासून परत एकदा पहा त्यांची लष्करी सत्ता तिथं राहिलेली होती. मग त्यांनी 2008 मध्ये ना त्यांनी स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशन पण करण्याचा प्रयत्न केला. ओके, म्हणजे सुची या लढा देत होत्या, परंतु 1991ला त्यांनी काय केलं पहा, सुची यांना त्यांनी नजरकैदेत ठेवलं. ओके, म्हणजे तुम्ही कोणते कोणते निर्णय वगैरे घेतात ते बघत राहिले तशा पद्धतीने. ओके, मग 2008ला लष्करांनी स्वतंत्र एक संविधान त्यांनी तयार केलं. मग संविधान तयार केल्यानंतर पहा त्यामध्ये त्यांनी किती 25% जागा ह्या फक्त लष्करासाठी रिक्त ठेवल्या. म्हणजे अगदी पहा डेमोक्रेसीला त्यांनी अगदी मजाक बना कर रख दिया, अगदी तशा पद्धतीने, म्हणजे काही पण करा लष्करच इथं सत्तेत राहणार अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न करत होते म्यानमारमधील लष्कर. ओके, मग पहा 2008 मध्ये त्यांनी स्वतंत्र कॉन्स्टिट्यूशन वगैरे केले. त्यानंतर 2010 मध्ये इलेक्शन ते लढलं गेलं, परंतु त्याचा फायदा काहीच झाला नाही पहा, कारण लष्करच येणार होतं हे सर्वांना माहिती आहे. मग त्याच्यानंतर पहा जवळपास 22 वर्ष इथं सत्ता संघर्ष झाला. त्याच्यानंतर 2015 मध्ये परत एकदा चांगल्या पद्धतीने तिथे इलेक्शन झाले. ओके, मग ते इलेक्शनला पण पहा पूर्णतः चांगल्या ते इलेक्शन जरी चांगल्या पद्धतीने झाले तरी पहा आंग सान सुची या निवडून आल्यानंतर लगेच पहा 2021 मध्ये परत एकदा लष्करांनी कू केला व लष्करांनी कू केल्यानंतर आज घडीला जर तुम्ही पाहिलात या देशाचा इतिहास, तर आंग सान सुची या जेलमध्ये आहेत. का जेलमध्ये आहेत, तर लष्करांनी म्हटले की हे चांगल्या पद्धतीने शासन करू शकत नाहीत, त्यामुळे आम्ही यांना जेलमध्ये टाकत आहोत. याच कारणावरून तुम्हाला आता लक्षात आला असेल, हा आपला प्यारा भारत आहे. प्यारा भारतच्या आजूबाजूचे जे सर्व देश आहेत ना, फक्त एक चायना जर सोडला तर आता चायनामधील जी पॉलिसी आहे ती वेगळ्या पद्धतीने चालते, परंतु पहा अस्थिर आहेत सर्व देश. नेपाळ भूटान एक चांगला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जरी पाकिस्तान पाहिला तर त्यांचं तर नावच न घेणं परवडेल. त्याच्यानंतर श्रीलंका आहे, त्याच्यानंतर बांगलादेश आहे, त्याच्यानंतर म्यानमार आहे. म्हणजे कुठे ना कुठे जेन्सी किंवा जे अनरेस्ट आहे ना ते चालू आहे आपल्या आजूबाजूच्या देशमध्ये. मग अगदीच पहा यामुळे आपला ॲक्टिस्ट पॉलिसी, त्यासोबतच पहा नेबरहुड फर्स्ट, नरेंद्र मोदी यांची पॉलिसी आहे पहा, नेबरहुड फर्स्ट. ओके, म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांना आपण प्राधान्य देतो. त्यामुळेच पहा त्यांनी ज्यावेळेस शपथविधी घेणार होते त्यावेळेस त्यांनी आजूबाजूचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना त्यांनी पहिल्यांदा प्राथमिकता तिथं दिली होती शपथविधीसाठी. मग तेच आहे आपली नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. ओके, याबद्दल इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण चांगल्या पद्धतीने डिस्कस करणारच आहोत. पण आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट्स इंडिया आणि म्यानमारचे रिलेशन तुम्हाला आजपर्यंत समजलेले असतील. ओके, मग याच्या पुढे गेल्यानंतर पहा 2021 मध्ये सत्ता उलटापालट केल्यानंतर, म्हणजे लष्करांनी सत्ता काबीज केल्यानंतर म्यानमारमधील, मग आता नक्कीच जे इंटरनॅशनल लेवलवरती जे देश वगैरे आहेत त्यांनी मग लगेच पहा म्यानमारला नक्कीच सुनावण्यास सुरुवात केली किंवा हे जे म्यानमारमध्ये अनरेस्ट वगैरे चालू आहे किंवा लष्करांनी सत्ता काबीज केली ती अतिशय चुकीचं आहे, आम्ही याला कंडेम न करत आहोत, असं सगळेच वेस्टर्न मीडिया वगैरे सर्वजण म्यानमारला थोडंसं सांगत होते. बरोबर आहे. मग त्यावेळेस आता अगदीच हा आपला प्यारा भारत, इथं आहे पहा म्यानमार व त्याच्याच वरती आहे पहा चायना. मग मला सांगा चायना ऐकेल का बरं वेस्टर्न मीडियाचं? मग बिलकुल ऐकणार नाही. मग चायना त्याच दरम्यान पहा 2021 पासून ना चायना भरभरून म्यानमारमध्ये प्रोजेक्ट लावायला चालू केलं. मग ओके, भरभरून प्रोजेक्ट वगैरे तिथं लावायला चालू केलं. मग त्यावेळेस भारत देशाला जाग आली की बाबा म्हटलं नाही आपला पण आता इथं काहीतरी करावं लागेल. मग त्यालाच अनुसरून पहा भारत देशाने पण आता काय केलेलं आहे, आपण पण या सरकारला आता डायरेक्टली मान्यता दिलेली नाही आहे, परंतु आपण पण इनडायरेक्टली मान्यता तिथं दिलेलीच आहोत. ओके, म्हणजे जसं अफगाणिस्तानमध्ये जे तालिबान आलेलं आहे त्यांना पण आपण इनडायरेक्टली मान्यता दिलेली आहे. त्यांचं जे काय म्हणू शकता एम्बसी आहे ते भारतामध्ये आपण चालू करत आहोत. का चालू करत आहोत, म्हणजे अगदी म्हणजे तुम्ही इलिगली न कहते हुए भी आपण त्यांना मान्यता दिलेली आहे. ओके, आपण ऑफिशियली मान्यता नाही दिली ना, पण इनऑफिशियली तरी आपण त्यांना मान्यता दिलेलीच आहे ना, अनऑफिशियली तर मान्यता दिलेलंच आहे, कारण आपण एम्बसी तिथं पाठिंबा देत आहोत. अगदी तशाच पद्धतीने पहा आपण या लष्करी सरकारला पाठिंबा नाही दिला, परंतु म्यानमारसोबत आपले रिलेशन चांगले व्हावे यासाठी आपण अनऑफिशियली त्यांना मान्यता दिली. मग यासाठीच पहा लास्ट मंथमध्ये म्यानमारचे जे सर्व आहेत ते आपल्या देशाच्या दौऱ्यावरती आलेले होते. मग त्यावेळेस आपण आणि म्यानमार या दोघांमध्ये काही घडामोडी घडल्या पहा. ओके, व त्यावरूनच UPSC यावर्षीच प्रश्न विचारलेले आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात पाहूयात. ओके, तर चला आजच्या PDF मध्ये आय होप तुम्हाला सर्व पॉईंट्सचे इंडिया आणि म्यानमारचं जे रिलेशन आहे ते मी आता हे सर्व काही थोडक्यात सांगितलं आहे पहा. नक्कीच मला एक लेक्चर लागेल हे संपूर्ण समजावून सांगण्यासाठी इंडिया आणि म्यानमारचे रिलेशन, पण तुम्हाला मला डेमो द्यायचं होतं की बाबा मी अशा पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन शिकवतो. ज्यावेळेस मला
पूर्ण सांगायचं असेल, आता यामध्ये पण पहा 2 त्यांच्या सत्ता वगैरे होत्या, हे मी सर्व पूर्ण काही सांगू शकत असतो, परंतु ही यूट्यूब आहे, इथं थोडक्यात मला समजावून सांगावं लागतं, या निमित्ताने थोडंसं प्रॉब्लेम आहे. बाकी तुम्ही नक्कीच शक्य झालं तर इनरोल करू शकता, कारण पहा सध्याला मला माहिती नाही की विद्यार्थी किती येणार आहेत, या निमित्ताने मी असं तुमच्यासमोर जास्त डेमो वगैरे देत आहे. पण हे खरंच सांगतोय, ही माझी पॉलिसी नाही आहे किंवा मला हे बिलकुल आवडत नाही. ओके, हे माझ्या थोडंसं तत्वांच्या विरोधात जाण्यासारखं आहे, म्हणजे जास्तच प्रमोशन वगैरे करणं. पण ठीक आहे, नक्कीच जर शक्य झालं तुम्हाला मदत होत असेल तर तुम्ही नक्की एनरोल करू शकता. उर्वरित चला आपल्या PDF मध्ये या. पहा यावर्षीचा प्रश्न हा होता, पहा ट्रायलॅटरल हायवे कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे म्हणून. ओके, तर हा ट्रायलॅटरल हायवे आपण कोणा देशामध्ये काढलाय, इंडिया, म्यानमार आणि थायलंड या 3 देशांमधला हा ट्रायलॅटरल हायवे आहे. 2026 UPSC प्रिलिमचा हा प्रश्न आहे. तर पहा आता मी तुम्हाला काय म्हटलं की 2021 मध्ये लष्करांनी म्यानमारमधील सत्ता काबीज केल्यानंतर चायना काय करत आहे, पहा ह्या म्यानमारमध्ये जे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत ना त्यावरती कब्जा करून त्यांनी प्रोजेक्ट वगैरे तिथं बनवून देत आहे. मग यामुळे काय होतं, पहा म्यानमार जर चायनाकडे गेला तर नक्कीच पहा म्यानमारमधून आपल्या देशामध्ये जे नॉर्थ ईस्ट आहे त्याला अनरेस्ट ठेवण्यासाठी पहा इथून लष्करी पुरवठा वगैरे केला जाऊ शकेल चायनामार्फत, किंवा अन्य जे अनरेस्ट ग्रुप आहेत त्यांना पाठिंबा इथं मिळू शकतो. मग यासाठीच पहा भारत देशाने पण म्हटलं की नाही, आपण पण काय करूयात, आता ही जे 1643 किलोमीटरचं बॉर्डर आहे याला सेफ करण्यासाठी आपण पण म्यानमारसोबत आता जी वार्तालाप आहे ते आपण कंटिन्यू ठेवत आहोत. ही एक आपल्यासाठी चांगली न्यूज आहे. त्याच्यानंतर आपण काय करत आहोत, पहा 2 प्रोजेक्ट आपण चालू केले आहेत सध्याला तरी. एक आहे कालादान मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट. आता मल्टी मॉडलचं त्या दिवशी अर्थ मी सांगितला होता की तुम्ही पहा एकीकडे जहाजाने पण प्रवास करू शकता व दुसरीकडे रस्त्याने पण तुम्ही प्रवास करू शकता. यालाच म्हणतात, म्हणजे विविध ट्रान्सपोर्टेशनचा तिथं वापर करून जे प्रवास केला जातो त्याला मल्टी मॉडल असं म्हटलं जातं. मग दिस त्याला ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट आहे, हे ट्रान्सपोर्टेशनसाठी हा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे याला मल्टी मॉडल अशा पद्धतीने आपण नाव दिलं. आय होप पॉईंट क्लिअर आहे. मग ह्या प्रोजेक्टची सुरुवात कुठून होती, किंवा आपण हे जी कनेक्टिव्हिटी आहे कालादान मल्टी मॉडल जे प्रोजेक्ट आहे ते कोलकातापासून सुरुवात होतं, पहा तर अशा पद्धतीने इथून चालू झालं की मग सी रूट आहे पहा 539 किलोमीटरचा. त्यानंतर सितवे पोर्ट आहे म्यानमारमधील. मग त्याच्यानंतर सितवेपासून आपण पालेतवा इथं जायचं आहे, म्यानमारमधीलच आहे. त्याच्यानंतर आहे झोरिनपुई, हे आपल्या भारताचं मिझोरमचं जे पॉईंट आहे ना ते आहे झोरिनपुई. मग इथपर्यंत पहा रस्त्याने यायचं आहे. व सितवे ते पालेतवा ही कोणती नदी आहे, ही नदी आहे पहा कालादान नदी. ओके, कालादान. मग ह्या नदीचं नाव कालादान असल्या कारणानिमित्त आपण याला काय दिलंय, कालादान मल्टी मॉडल ट्रान्झिट प्रोजेक्ट. ओके, कालादान ही नदी आहे, कुठून कुठे जाते, सितवे ते पालेतवा या दोघांमधील ही नदी आहे. मग या नदीचा वापर करून पहा आपण काय करत आहोत, हे प्रोजेक्ट बांधत आहोत, या निमित्ताने आपण याला नाव दिलं. मग झोरिनपुई हे मिझोरम मधील आहे, इंडियाचं पॉईंट आहे. मग येथून ते ऐजवालपर्यंत आपण याची कनेक्टिव्हिटी ठेवत आहोत. तर अशा पद्धतीने कालादान मल्टी मॉडल ट्रान्झिट प्रोजेक्ट. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा आपला भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग. ओके, इंटरनॅशनल हायवे आहे आता हा. तर पहा नवी दिल्लीपासून ते आपला कोलकातापर्यंत डायरेक्टली हायवे आपल्याला आहेतच आहेत. ओके, त्यानंतर इथं आहे पहा सिलगुरी कॉरिडॉर, चिकन नेक आपण ते पाहिलेलं आहे. ओके, डन, त्याच्याबद्दल पुन्हा बोलूयात. पण पहा न्यू दिल्लीपासून जो हायवे चालू होतो आता अगदीच पहा आपण याला मध्ये भूटानला पण इथं घेऊ शकतो. ओके, पण ते पुन्हा बोलूयात आपण. पण सध्याला तरी इंडिया आणि म्यानमार त्यानंतर थायलंड हे 3 देश यामध्ये सामील झाले आहेत. मग पहा इंडियापासून हा प्रोजेक्ट चालू होतो. मग इंडियापासून हा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर त्याचा नेक्स्ट पॉईंट कुठं आहे पहा, एकच मिनिट याला क्लिअर करतो. नेक्स्ट पॉईंट आहे मणिपूरमधील मॉर्फे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हा नेक्स्ट पॉईंट थायलंडमधील मायसॉट. ओके, इथे हे 3 पॉईंट आपण याला कनेक्टिव्हिटी केलेत आणि हाच रस्ता पुढे पहा बँकॉककडे पण जात आहे, थायलंडमधील बँकॉक इथपर्यंत जात आहे. पण हा जो प्रोजेक्ट आहे ना भारत म्यानमार त्यानंतर थायलंड हे त्रिपक्षीय जो कॉरिडॉर आहे ना त्याला आपण पहा हे जे व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे आणि हे जे लाओस आहे ना इथपर्यंत आपण नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे पूर्ण जे साऊथ ईस्ट एशिया आहे ना त्याला आपण काबीज करणार आहोत या कॉरिडॉरनुसार. मग त्यासाठी पहा भारत देशाचे प्रयत्न चालू आहेत. पण सध्याला ना हा प्रोजेक्ट थांबलेला आहे. भारत म्यानमार हा पण प्रोजेक्ट थांबलेला आणि हे कालादान मल्टी मॉडल हा पण प्रोजेक्ट थांबलेला आहे. आता का थांबलेला असेल त्याचं तुम्ही नाव मला सांगू शकता. कारण पहा 2021 मध्ये लष्करी शासन आलेलं आहे म्यानमारमध्ये व तुम्हाला माहिती आहे भारत देश हा हिंसेला कधीच प्राधान्य देत नाही किंवा हिंसेला कधीच पाठिंबा देत नाही. मग अगदी त्याच धर्तीवर पहा भारत देशाने पण म्यानमारला
पाठिंबा कधी नाही दिला. पण ज्यावेळेस त्यांना पण समजलं की बा चायना इथे येत आहे, चायना पाय पसरत आहे, हे समजल्यानंतर पहा भारत देशाने पण आता इथं त्यांना अनऑफिशियली पाठिंबा आपण त्यांना देत आहोत. त्यामुळे म्यानमारमध्ये जे काही नवीन प्रोजेक्ट वगैरे लागले जात आहेत त्यामध्ये भारत देश पण आता सामील होत आहे. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं पहा, आपण याच्यापूर्वी आणखीन एक प्रोजेक्ट ठेवलेला आहे, मेकॉंग गंगा प्रोजेक्ट. ओके, मेकॉंग गंगा प्रोजेक्ट आपण याच्यापूर्वीच लॉन्च केला इसवी सन 2000 मध्ये. मग आता ही मेकॉंग गंगा प्रोजेक्ट काय आहे, तर भारत देशाची नदीचं नाव काय, गंगा नदी आहे. आणि मेकॉंग नदी कोणाची आहे, तर नक्कीच पहा म्यानमार. त्याच्यानंतर हे जे संपूर्ण साऊथ ईस्ट देश आहेत ना, त्यांची नदी आहे मेकॉंग. ओके, तर या मेकॉंग नदीचा उगम होतो पहा चायनामध्ये. मग चायनामधून ही नदी येते पहा लाओस आणि म्यानमार या दोघांच्या दरम्यान ही बाँड्री फॉर्म करत साऊथ ईस्ट एशियामध्ये उतरते. मग तिथे आल्यानंतर पहा थायलंड, त्याच्यानंतर लाओस आणि त्यानंतर व्हिएतनाम, अशा पद्धतीने मेकॉंग नदीचा इथं मार्ग आहे पहा. ओके, मग मेकॉंग नदी आणि गंगा नदी या दोघांचं कॉर्पोरेशन मिळून आपण मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन असं नाव दिलेलं आहे. आता हे नाव मेकॉंग नदी म्हटल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते देश लक्षात यायला पाहिजे, चायना, त्यानंतर म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम. पण मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन जर म्हटला तर यामध्ये फक्त चायनाला ठेवायचं नाही, बाकी उर्वरित सर्व देश येतात. इंडिया आहे त्यामध्ये कारण गंगा नदी आहे, त्यानंतर म्यानमार आहे, थायलंड आहे, लाओस आहे, कंबोडिया आहे आणि व्हिएतनाम आहे. याद्वारे आपण मेकॉंग गंगा कॉर्पोरेशन केलेलं आहे, ज्याद्वारे पहा शिक्षण क्षेत्रामध्ये पण मेकॉंग गंगा प्रोजेक्टला आपण पुढे घेऊन आलेत व इथं ट्रेड होतं. त्यानंतर सर्व्हिस सेक्टरचं देखील आता आदान प्रदान तिथे केली जाते. जसं की पहा मेकॉंग गंगा उपक्रमांतर्गत म्यानमारच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या भारतीय शिष्यवृत्ती ची संख्या वार्षिक 36 वरून आपण आता 100 केलेली आहे. का केलेली आहे, त्याचं नेमकं कारण ते आहे पहा की आपण आता म्यानमार सोबत चांगले रिलेशन घट्ट ठेवायचे आहेत. कारण पहा अटल बिहारी वाजपेयी यांनी पण म्हटलेलं आहे की आपण आपले नेबर बदलू शकत नाहीत, आपण आपले दुश्मन किंवा दोस्त बदलू शकतो नक्की, परंतु आपण आपले नेबर बदलू शकत नाहीत. मग शेजारील राष्ट्र जर बदलू शकत नाही तर नक्कीच पहा आपल्याला काय करावं लागेल, त्यांच्यासोबतची जी बातचीत आहे ती बदलावी लागेल. आता आज घडीला पहा नेपाळ, आपल्याला माहिती आहे नेपाळची तेवढं काही व्हॅल्यू नाही आहे, परंतु आपण जे नेपाळ आहे ना त्यांनी जे काही स्टेटमेंट वगैरे दिले ते प्रत्येक स्टेटमेंटला आपण त्यांना तवज्जो वगैरे देतो व त्यांची मान तिथं राखण्याचा प्रयत्न करतो. का असं म्हणतो, का असं करतो आपण, तर पहा आपले जे शेजारी राष्ट्र आहेत ते खुश राहावेत यासाठी आपण हे सर्व काही करतो. कारण पहा आपल्या आजूबाजूचे सगळे कंगाल पण अगदी पहा तुम्ही रियालिटी स्वरूपातून पहा आर्थिकदृष्ट्या सर्व जे देश आहेत ना ते पूर्णतः खालावलेले आहेत. फक्त भूटानला सोडलात ना तुम्ही हॅपीनेस इंडेक्स अगदी चांगल्या पद्धतीने, भूटान एकदम शांतताप्रिय आहे व तो भारत देशावरती पूर्णतः अवलंबून आहे पहा भूटान. ओके, तो चांगला देश आहे आपल्यासाठी. परंतु तुम्ही दुसरे जर देश पाहिलात, म्यानमार पहा तिथे पण अनरेस्ट आहे, त्यानंतर नेपाळ अनरेस्ट आहे. म्हणजे आता सध्याला चांगल्या पद्धतीने त्यांची गाडी चालू आहे, पण त्यामध्ये पण पहा बालन शहा आले व त्यांनी एकदम फास्टमध्ये गाडी घेऊन आले व कुठेतरी ठोकर मारतील अशा पद्धतीने त्यांची सिच्युएशन आहे. आता त्याबद्दल पण एक आर्टिकल आलं आहे, पण आपल्याजवळ थोडासा वेळ कमी आहे व याच्यापूर्वी आपण नेपाळची चर्चा केली. त्यानिमित्ताने आय होप तुम्ही जर रेग्युलर असाल तर हे रिलेशन तुम्हाला माहिती आहे, इंडिया आणि नेपाळचं रिलेशन ते तुम्हाला मी सांगितलं होतं पहा, काला नदी. ओके, ते आठवत असेल तर त्याबद्दलच हे परत एकदा चर्चा केलेली आहे. पण ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशन आपण घेऊयात त्यामध्ये डीपमध्ये मी जाणारच आहे परत एकदा. ओके, तर वापस या. तर पहा बालन शहा हे एकदम फास्ट आले व आता त्यांना थोडीशी समस्या इथे होणार आहे, कारण पार्लिमेंटमध्ये त्यांना वक्तव्य तशा केल्यामुळे, म्हणजे नेपाळने पण इंडियाची जमीन आपण आत्मसात केली असं त्यांचं जे वक्तव्य झालं ना ते त्यांच्याच विरोधात थोडंसं गेलेलं आहे. बरोबर, मग ती तशाच पद्धतीने पहा, मग हे जे नेपाळ आहे, पाकिस्तान तर म्हणजे अगदीच दुसरीकडे जाऊन बसलेलं आहे, त्याबद्दल काही चर्चा करायची नाही. पण भारत देशाला अनरेस्ट ठेवण्यासाठी किंवा आता अगदीच आपण म्यानमारचं सध्याला चर्चा चालू आहे तर म्यानमारबद्दलच बोलूयात. पहा हा आहे प्यारा भारत व इथं आहेत 7 बहिणी व याच्या बाजूला आहे म्यानमार. मग म्यानमारमध्ये जर चायनाने तशा पद्धतीने इन्फिल्ट्रेशन करण्यासाठी पैसा वगैरे जर तिथं दिला तर पहा भारत देशातील जे 7 बहिणी आहेत, जसं की मणिपूर आता सध्याला जळतच आहे, मग त्यामध्ये आणखीन जर चायनाने पण त्यांना जर मदत वगैरे पुरवठा केली तर नक्कीच पहा भारत देश तिथं आणखीन जास्त जळेल. मग यासाठीच पहा आपल्या भारत देशाचे जे आजूबाजूचे राष्ट्र आहेत ना त्यांच्यासोबत आपलं रिलेशन चांगलं असणं खूप गरजेचं आहे. मग यासाठीच पहा भारत देश सध्याला प्रयत्न करत आहे. आपण जरी मान्य करत असलो की लष्करांना आपण प्रमुखरित्या सपोर्ट करणार नाही, परंतु तुम्ही अफगाणिस्तानचं पण उदाहरण घ्या. अफगाणिस्तान तालिबान तिथे महिलांवरती अत्याचार वगैरे होत आहेत किंवा तालिबानची तशी पॉलिसी राहिली आहे, तरी देखील पहा भारत देश त्या गोष्टींवरती फोकस न करता आपण फक्त विकासाला आणि आपल्या भारत देशाला सुरक्षित कसं ठेवता येईल यावरती आपण सध्याला फोकस करत आहोत. व काळाची गरज तीच आहे पहा की आपण अन्य गोष्टींकडे लक्ष न देता फक्त आपण आपल्या विकासाला तिथं प्राधान्य देणं गरजेचं आहे. आय होप इंडिया आणि म्यानमारचे रिलेशन तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीने समजले असतील.
त्याच्यानंतर पहा आपण सायबर गुन्हेगारी आणि मानवी तस्करी. म्यानमारच्या सीमावर्ती भागात चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर स्कॅम सेंटर्समधून गेल्या 18 महिन्यामध्ये 2400हून अधिक भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. ही बातमी पण पहा खूप चर्चेत होती, त्यामुळे मी या बातमीला टाकलेलं आहे. त्याच्यानंतर भारत आणि व्यापार आणि अर्थव्यवस्था या दोघांचे संबंध पहा. 2025-26 मध्ये दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार $1.95 अब्ज इतका होता. तो वाढवण्यासाठी आता रुपया आणि क्वाट सेटलमेंट मेकॅनिझम स्थानिक चलनात व्यापार सुरू करण्यावर सहमती झाली. तसेच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील सहकार्यावर देखील चर्चा झाली आहे. म्हणजे काय आपण त्यांच्याकडून घेणार क्रिटिकल आणि रिअर अर्थ एलिमेंट्स मिनरल्स त्यांच्याकडून घेणार आहोत. आता आय होप तुम्हाला पॉईंट लक्षात आला असेल. रिअर अर्थ एलिमेंट्स किंवा रिअर अर्थ मिनरल्स जे आहेत त्यामध्ये कोण पुढे आहे तर चायना पुढे आहे. मग आपण काय करत आहोत, चायनाला काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आय होप तुम्हाला हे पॉईंट सर्व काही क्लिअर होत असतील. त्याच्यासोबतच पहा इथेच एका दगडामध्ये दोन पक्षी आपण मारत आहोत. कसं तर रुपया आणि क्वाट. आता हे आपण डॉलरमध्ये करन्सी एक्सचेंज करत आहोत का तर बिलकुल नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की आज घडीला आपल्याकडे डॉलरचा पुरवठा नाही आहे, त्यामुळे रुपयाचं जे मूल्य आहे ना ते दिवसेंदिवस घसरत आहे. मग अगदी त्याला आपण काउंटर कसं केलं तर आपण डॉलरमध्ये पेमेंट नाही करायचं, तर आपण आपापल्या लोकल करन्सीमध्ये पेमेंट करूयात ना. लोकल करन्सीमध्ये पेमेंट करून दोघा पण देशाची जी करन्सी आहे ती चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग करू शकतो. मग यासाठी पहा हा जो व्यापार आहे तो करार आपल्यासाठी खूप बेटर आहे. ओके, आय होप तुम्हाला हे सर्व पॉईंट्स समजत असतील. त्याच्यानंतर पहा हे पॉईंट्स मी दिले आहेत, प्लीज हे जिथं जिथं मी हायलाईट केलं आहे ना याला परत लक्षात ठेवा, कारण याबद्दल UPSC दरवर्षी प्रश्न विचारत आहे. 3 वर्ष लगातार प्रश्न विचारत आहेत. ओके, जसं याच्यापूर्वी आपण INSTC कॉरिडॉरबद्दल चर्चा केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर G20 मधला कोणता तो युरोपियन युनियनमध्ये कॉरिडॉर जाण्यासाठी पण आपण त्याचा IMEC ओके तो पण कॉरिडॉर प्लीज लक्षात ठेवा. जे इंटरनॅशनल कॉरिडॉर मी सध्याला सांगत आहेत ना ते UPSCचे फेवरेट आहेत. यावर्षी मी सांगितलं ना आत्ताच हा प्रश्न UPSCने यावर्षीच विचारलेला आहे. ओके, INSTC लास्ट इयरला विचारला होता. त्यानंतर IMEC यायचा राहिलेला आहे परीक्षेमध्ये, तो आगामी काळामध्ये नक्की येऊ शकतो. त्यामुळे प्लीज मी जेवढे कॉरिडॉर सध्याला सांगत आहे ते प्लीज लक्षात ठेवा, UPSCसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल. मग आता आपण इथे थांबूयात. त्यानंतर उरलेले 2 आर्टिकल आहेत. हा आर्टिकल आय होप तुम्हाला समजलेलाच आहे याच्यापूर्वीच. म्हणजे भारत आणि नेपाळ या दोघांमधील जे संबंध आहेत किंवा जो बॉन्ड्री इश्यू आहे तो कशा पद्धतीने आहे हे याच्यापूर्वीच तुम्हाला मी सांगितलं होतं. मग ते जर लेक्चर केलं असाल तर काही आवश्यकतेचं नाही आहे, त्यामुळे मी या पण आर्टिकलला स्किप करतोय. किंवा इंटरनॅशनल रिलेशनचे जे लेक्चर घेईल ना त्यामध्ये हे सर्व पॉईंट क्लिअर होतील. त्याच्यानंतर हे एक आर्टिकल महत्त्वाचं आलेलं आहे, पण आता वेळेअभावी मला थांबावं लागेल. पण PDF मध्ये मी हे एकच मिनिट पण PDF मध्ये मी हा आर्टिकल अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून दिलेला आहे. व जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जर प्रश्न आला ना तर तुम्ही हेच पॉईंट डायरेक्टली लिहू शकता. ओके, की आपल्याला काय करायचं आहे. इथं निष्कर्ष पण दिलेला आहे पहा, की जर तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती पुढे जर जायचं असेल भारत देशाला तर डायरेक्टली प्राईम मिनिस्टर कार्यालयापासूनच हे सूत्र हलवायला हवीत किंवा कार्यक्रम तिथं जाहीर झाला पाहिजे. अन्यथा जर प्रत्येक मिनिस्ट्रीला वगैरे जर दिलं ना काम ते चांगल्या पद्धतीने करणार नाहीत. असं तुम्ही निष्कर्षमध्ये हे पॉईंट नक्की लिहू शकता. ओके, त्याबद्दल इथे पंतप्रधान कार्यालयाचं नाव कोणतं आहे ते नव्याने मला सांगायचं आहे. ओके, आता इथं पण त्यांनी PMO दिलेलं आहे त्यामुळे मी ते PMOच लिहिलेलं, परंतु प्राईम मिनिस्टर ऑफिस याचं नवीन नाव बदलण्यात आलेलं आहे. तर जे नवीन नाव आहे ते कमेंट सेक्शन मला तुम्ही नक्की सांगू शकता. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. तत्पूर्वी इंटरनॅशनल रिलेशनचं मी कोर्स तुम्हाला घ्या असं म्हणण्याचं कारण काय आहे पहा. तर आता जसं की पहा हे इंडिया आणि म्यानमारचं आर्टिकल आला. आता मग डेली आपण इंडिया आणि म्यानमारची हिस्ट्री आणि काय काय झालं हे चेक करत बसायचं का? बिलकुल नाही. फक्त करंट अफेअर्सचे जे काही अपडेट येणार आहेत ना ते फक्त त्यामध्ये इन्क्लूड करायचं, उर्वरित काही करण्याची गरज नाही. व पहा होणार काय आहे, जर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन जर एकदाच टॉपिक करून घेतलात ना तर तुमचं अर्ध न्यूजपेपर तिथं खतम होतं. ओके, अर्ध न्यूजपेपर तिथं खतम होतं. जसं इराण आणि USA या दोघांचे भांडण तुम्हाला एकदा समजले ना तुम्हाला काही गरजेचंच नाही आहे डेली इराण आणि USAचं भांडण समजून घेण्यासाठी. त्यामुळे म्हणतोय जर शक्य झालं तर तुम्ही एनरोल करू शकता. एकदा जर समजलं ना तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन तुमचं न्यूजपेपर अर्ध तिथं खतम होतं. मग गरजच नाही आहे तुम्हाला न्यूजपेपर डेली म्हणजे हे करण्याची तशा पद्धतीने म्हणजे काय म्हणू शकता इंटरनॅशनल रिलेशनच्या बातम्या ऐकण्याची वगैरे. ओके, व ते मी काम करून देईल त्यामुळे ते बेटर असेल तुमच्यासाठी. तुम्ही नक्कीच याबद्दल विचार करू शकता व शक्य झालं तर लवकरात लवकर मला अपडेट कळवा. म्हणजे जर जास्त विद्यार्थी असतील तर मी इंटरनॅशनल रिलेशनचा कोर्स लवकर चालू करेल. अन्यथा पहा नक्कीच स्किप करूयात आपण. ओके, काळजी नका करू. डन, तर इथे थांबूयात. धन्यवाद.